नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 यामध्ये संभाव्य प्रश्न जे सामान्य ज्ञान आणि संगणक या संदर्भाबद्दलचं शिपाई, हमाल, स्टेनो, क्लार्क आणि चालक या संदर्भाबद्दलचे संगणक, इतिहास, समाजसुधारक, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडीच्या संदर्भाबद्दलचे प्रश्न आपण यामध्ये पाहूया. पहिला प्रश्न जो आहे तर तो म्हणजे मराठा साम्राज्याच्या संदर्भाबद्दलचा आहे. त्यामध्ये लक्षात ठेवा, की स्वराज्याचा जो श्री गणेशा किल्ला आहे, त्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? अर्थातच तो होता तोरणा किल्ला. तोरणा किल्ल्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर स्वराज्याचं पहिलं तोरण म्हणजे तोरणा होय. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा तोरणा किल्ला जिंकला. पुणे जिल्ह्यामधला सर्वात उंच किल्ला म्हणून या तोरणा किल्ल्याच्या संदर्भाबद्दलचं नाव सांगता येईल. या तोरणा किल्ल्यालाच दुसऱ्या नावाने ओळखलं जातं ते म्हणजे प्रचंडगड. या विजयानं हिंदवी स्वराज्याचा पाया रोवला. नेक्स्ट आहे स्वराज्याच्या अर्थमंत्रीच्या संदर्भाबद्दलचं. अष्टप्रधान मंडळ कोणाकडं अर्थमंत्रीपद असतं? अर्थातच ते अमात्याकडं असतं. तर लक्षात घ्या, अमात्य म्हणजे हा स्वराज्याचा कणा आहे. अमात्य म्हणजेच राज्याचा जमा खर्च पाहणारा मंत्री म्हणून आपण अष्टप्रधान मंडळामधला ओळखता येईल. पहिले होते अमात्य ते म्हणजे रामचंद्र निळकंठ मुजुमदार. हे अमात्य होते. आर्थिक शिस्त लावणं हे त्यांचं मुख्य कार्य होतं. राज्याच्या तिजोरीवर त्याचं नियंत्रण असेल. प्राचीन भारताच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर सुवर्णनगरी अर्थातच विजयनगरच्या संदर्भाबद्दलचा प्रश्न आहे. दक्षिणेतली विजयनगर राज्याची राजधानी कोणती? अर्थातच ती आहे हम्पी. हम्पीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं तर हम्पी एक ऐतिहासिक वारसा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर हम्पी शहर तुंगभद्रा नदीकाठी वसलेलं आहे आणि ही विजयनगरची स्थापना हरिहर बुक्का यांनी केली. हे राज्य कला आणि संस्कृतीचा एक केंद्रबिंदू म्हणून आपण या विजयनगरकडे पाहतो. आज युनेस्कोनं हे जागतिक वारसा स्थळ म्हणून आजच्या स्थितीमध्ये घोषित केलंय. नेक्स्ट आहे सिंधू नदीचा उगम. या संदर्भाबद्दलचा हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? अर्थातच ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. लक्षात घ्या, हडप्पा संस्कृती ही नदीकाठची सभ्यता म्हणून त्याला आपण उल्लेख करतोय. या हडप्पा संस्कृतीलाच आपण सिंधू संस्कृती या नावाने देखील ओळखलं जात आहे. विशेषतः दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये या हडप्पाचा शोध लावला आणि ही जगातली सर्वात प्राचीन प्रगत एक नागरी संस्कृती म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. या नदीच्या सुपीक खोऱ्यामुळं इथे शेतीचा विकास हा झाल्याचा उल्लेख करतात. साहित्य आणि कलेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तुलसीदास, कालिदास आणि प्राचीन खगोलशास्त्र या संदर्भाबद्दल पाहू. तर लक्षात घ्या की रामचरितमानस या महाकाव्याची निर्मिती कोणी केली? अर्थातच ते तुलसीदास यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. लक्षात घ्या की भक्ती मार्गाने तुलसीदासांनी रामचरितमानस हे अवधी भाषेमध्ये लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. तुलसीदासांनी रामायण हे सर्वसामान्य लोकांना कळेल अशा भाषेमध्ये मांडलं. भारतीय साहित्यातला एक अनमोल रत्न किंवा एक अनमोल ठेवा म्हणून आपण याच्याकडे पाहतो. कवी कुलगुरू यांच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर कालिदासांनी रामटेक अर्थात नागपूर या ठिकाणी कोणतं काव्य रचलं? अर्थातच ते मेघदूत रचल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात घ्या, हे काव्य वैभव म्हणून या मेघदूताकडे पाहिलं जातं. त्याच्यामध्ये मेघदूत हे संस्कृत खंडकाव्य आहे. कालिदासांना भारताचं शेक्सपियर असं म्हटलं जातं. म्हणजे मेघाद्वारे पाठवलेला संदेश हा या काव्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महास्नानगृहाचे अवशेष हे कोणत्या ठिकाणी सापडले? तर लक्षात ठेवा की हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. त्यामध्ये हडप्पा, मोहनजोदडो, कालीबंगा, दायमाबाद हे जरी ऑप्शन असेल तर लक्षात ठेवा की महास्नानगृह जे आहे तर ते मोहनजोदडोचा म्हणून उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की हे जे महास्नानगृह आहे तर ते 12 मीटर लांब आणि 7 मीटर रुंद आणि साधारणतः 2.5 मीटर खोल अशा आपल्याला उल्लेख करता येईल. पाणी साठवण्यासाठी त्याला एक जो इथं लेप दिलेला दिसतो, ह्या आतल्या बाजूचा जो लेप आहे तर तो बिटुमिनचा लेप दिसतोय. असं 12 मीटर आहे, असं 7 मीटर आहे आणि असं खोल आतमध्ये जे आहे तर ते साधारणतः 2.5 मीटर खोल असल्याचा उल्लेख आपल्याला याच्यावरून करता येईल.
म्हणजे ही सांडपाण्याची व्यवस्था ही अत्यंत प्रगत असल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे. प्राचीन खगोलशास्त्राच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर वराहमिरी जे आहेत त्यांनी बृहत संहिता हा ग्रंथ कशावर आधारित आहे? अर्थातच ते खगोलशास्त्राच्या संदर्भाबद्दलचा आधारित म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की खगोलशास्त्र म्हणजे तारामंडळ या अर्थानं म्हणजे वराहमिरी हे गुप्त काळातले एक महत्वाचे शास्त्रज्ञ होते. त्यात ग्रहांची गती आणि ज्योतिषशास्त्रांचा अभ्यास याच्या संदर्भाबद्दल त्यांनी पंच सिद्धांतिका हा महत्वाचा ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख करता येईल. धर्म आणि तत्वज्ञानाच्या संदर्भाबद्दल जैन, बौद्ध आणि वेदांच्या महत्वाच्या संदर्भाबद्दलचे प्रश्न पाहू. लक्षात घ्या की जैन धर्मियांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हटलं जातं? तर याच्यामध्ये याला आगमसूत्र असं म्हटलं जातं. म्हणजे 12 अंग, 12 उपांग वगैरे असं याच्या संदर्भाबद्दलचं आहे. म्हणून लक्षात ठेवा की जैन धर्माचं जी पवित्र वाणी ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे आगमसूत्र आहे. आणि जैन धर्माचं पवित्र ग्रंथ म्हणून ज्याच्यामध्ये उल्लेख केला जातो तर ते म्हणजे प्राकृत भाषेमध्ये लिहिले. भगवान महावीरांनी अर्धमागधीमध्ये त्यांचा उपदेश दिलाय आणि एकूण 12 अंगामध्ये आणि 12 उपांगामध्ये हा सर्व साहित्याचा विस्तार हा विस्तारल्याचा उल्लेख करता येईल. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्माचा ग्रंथ आहे? ऋग्वेद, अरण्यक, ऐनेय, अकबरी आणि त्रिपिटक. अर्थातच ते कोणतं आहे? त्रिपिटक. त्रिपिटकांमध्ये जर बघितलं गेलं तर लक्षात घ्या विनय पिटक, सुक्त पिटक आणि अभिधम्म पिटक म्हणून याला बुद्धांची वाणी म्हणून आपण याबद्दल उल्लेख करतोय. आणि हे ग्रंथ विशेषतः पाली भाषेमध्ये लिहिले. यातून भगवान गौतम बुद्धांचे मूळ विचार हे त्याच्यातून संग्रहित केल्याचा उल्लेख करत आहे. आता लक्षात ठेवा की स्वरवैभवाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलाय? अर्थातच ते कशामध्ये आहे? सामवेदामध्ये आहे. ऋग्वेदामध्ये काय आहे? तर ऋग्वेदामध्ये 10 मंडलं आहेत. 10 मंडलापैकी पहिलं, दुसरं आणि तिसरे सर्वात म्हणजे दुसऱ्यापासून ते 7व्या पर्यंत सर्वात जुने आहेत. पहिलं हे नंतरच्या काळामध्ये जोडलं आणि शेवटचं जे ऋसूक्त आहे तेही नंतरच्या काळामध्ये रुटलं. जे जोडलं गेलं आहे. अथर्ववेदामध्ये जादू-टोणा, मंत्र याबद्दलची माहिती आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञविधी कशा करायच्या या संदर्भाबद्दलचा उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणून लक्षात ठेवा की संगीताचं मूळ हे सामवेद आहे आणि या सामवेदालाच भारतीय संगीताचा जनक असं मानलं जातं. ऋग्वेदामधलं मंत्र गायन या रूपामध्ये हे दिलंय. सप्तसुरांचा पाया म्हणून या सामवेदाचा उल्लेख आपल्याला यामध्ये करता येतो. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीनं पहिला कारखाना स्थापन केला? अर्थातच तो जहांगीरच्या काळामध्ये स्थापन केल्याचा उल्लेख करता येईल. लक्षात घ्या की ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस भारतामध्ये आली त्यावेळेस ते जे पत्र होतं ते अकबराच्या नावाने होतं. परंतु 1605च्या कालखंडामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की 1605च्या कालखंडामध्ये अकबर होता परंतु ते कॅप्टन हॉकिन्स हा 1608 मध्ये भारतात आला. त्यावेळेस सत्तेवर हा जहांगीर होता. त्यामुळे जहांगीरच्या काळामध्ये या ईस्ट इंडिया कंपनीनं ही पहिल्यांदा वखार काढण्याची भूमिका ही घेतली गेली. आता या वखारीच्या संदर्भाबद्दल जरी बघितलं गेलं तर विशेषतः जे पहिली वखार जी आहे तर ती सुरतमध्ये विशेषतः त्यांनी 1613 मध्ये ही त्यांनी त्या काळामध्ये काढण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल. यामध्ये या व्यापाराची सुरुवात ही जहांगीरच्या काळामध्ये झाल्याचा उल्लेख करता येईल. जसा आता उल्लेख केला की 1613 मध्ये सुरतमध्ये हा कारखाना उघडला. जहांगीर कॅप्टन हॉकिन्स हा व्यापारी करण्याची परवानगी दिली आणि एका परवानगीनं भारताचा इतिहास हा बदलल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. सामान्य ज्ञानाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर खालीलपैकी उष्णतेचा दुर्वाहक कोणता आहे? अर्थातच तो कोणता आहे? लाकूड हा उष्णतेचा दुर्वाहक म्हणून उल्लेख करता येईल. मग सुवाहक कोणते आहेत? तर ते तांबे आहे, अल्युमिनियम आहे, लोखंड आहे. म्हणून हे सर्व सुवाहक आहेत. लाकूड हा दुर्वाहक म्हणून उल्लेख करता येईल. लाकूड उष्णता सहजपणे वाहून नेऊ शकत नाही म्हणून ते दुर्वाहक. म्हणून तांबे, अल्युमिनियम, लोखंड हे धातू असून ते उष्णतेचे सुवाहक म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. तटस्थता द्रावणाचा उल्लेख जर बघितला गेला तर तटस्थ द्रावण हे काय? सेवन म्हणून उल्लेख केलं जातं. हे म्हणजे वॉटर म्हणजे यानुसार आपल्याला उल्लेख करता येईल. पीएच स्केल 0 ते 14 पर्यंत असतं. पीएच 7 म्हणजे द्रावण तटस्थ असतं. अर्थातच ते शुद्ध पाणी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पीएच 7 हे ऍसिड आहे
पीएच बरोबर ज्याला आपण म्हणतो की 7 तटस्थ आहे आणि हे क्षारीय म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की रक्त गोठण्यासाठी मदत करणारं जीवनसत्व कोणतं आहे? या रक्त गोठण्यासाठी सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ते म्हणजे कोणतं आहे तर के जीवनसत्व म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता अचूक पर्यायामध्ये क जो आहे तर क जीवनसत्व हे रक्त गोठणाऱ्या प्रोथिबिन्स यासारख्या प्रथिनांसाठी हे आवश्यक आहे. याच्यासाठी महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. हिरव्या पालेभाज्याचा एक उत्तम स्रोत म्हणून आपल्याला सांगता येईल. याच्या कमतरतेमुळे जखम झाल्यावर जास्तीचा रक्तस्राव हा होऊ शकतो. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? अर्थातच तो आहे डायमंड. कठीण पदार्थ म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हिरा हा कार्बनचे एक अपरूप असून तो निसर्गातला सर्वात कठीण पदार्थ आहे आणि याची रचना ट्रेडाहेड्रल या स्वरूपाची असते. म्हणजे काच कापण्यासाठी आणि ड्रिलिंग उपकरणामध्ये आपल्याला दिसतं. रक्तशुद्धीकरण कोणत्या अवयवात होतं? अर्थातच ते मूत्रपिंडामध्ये हे रक्तशुद्धीकरण केलं जातं. म्हणजे मूत्रपिंड हे रक्तातला अपायकारक पदार्थ आहे आणि त्यामधलं अतिरिक्त पाणी आणि क्षार फिल्टर करून बाहेर काढण्याचं काम करतं. या प्रक्रियेद्वारे टाकाऊ पदार्थ हे मूत्रवाटे हे बाहेर टाकले जातात. वनस्पतीमध्ये उत्सर्जन कोणत्या भागातून होतं? अर्थातच ते पाण्यांमधून होतं. जे पाणी असतं तर त्या पाण्यांमधून होतं. हा एक भाग लक्षात ठेवा. म्हणजे पानातील सूक्ष्म छिद्रातून बाष्पोत्सर्जन होतं. त्यामुळे वनस्पतीला तापमान नियंत्रण करण्यास मदत होते आणि पाणी वरपर्यंत हे ओढलं जातं. आता विग्नेरमध्ये कोणते आम्ल असतात? त्या एक लक्षात ठेवा की ॲसेटिक ॲसिड म्हणून त्याचा उल्लेख करतो. तर त्याच्यामध्ये हे आपल्याला दिसतं. आता लक्षात ठेवा की विग्नेरमध्ये साधारणतः 5 ते 8% ॲसेटिक ॲसिड म्हणून आपण याचा उल्लेख करतो. याचा उपयोग लोणची बनवण्यासाठी आणि अन्न परीक्षक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आता लक्षात ठेवा की तापमान मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? अर्थातच ते आहे थर्मामीटर. आता हे थर्मामीटर हे कशासाठी वापरलं जातं? तर ते तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं. बॅरोमीटर हे काय? तर हे हवेचा दाब मोजण्यासाठी. हायग्रोमीटर काय आहे? तर हवेतली आर्द्रता मोजण्यासाठी. अॅनेमोमीटर काय आहे? तर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी. ओझोनचा स्तर वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? अर्थातच तो पितांबरामध्ये आढळतो. हा एक भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवता येईल. म्हणजे काय की ओझोनचा थर सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणापासून संरक्षण करतो आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळं याचा क्षय होतो. आता लक्षात ठेवा की प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पती कोणता वायू आवश्यक असतो? अर्थातच तो असतो कार्बन डायऑक्साईड वायू म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. वनस्पती CO2 पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करतात आणि या प्रक्रियेला ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. ही प्रक्रिया क्लोरोफिल मध्ये घडते. याच्यामध्ये मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? अर्थातच ती आहे यकृत. ही सर्वात मोठी ग्रंथी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. यकृत ही शरीरातली सर्वात महत्त्वाची ग्रंथी ज्यामध्ये पित्तरस तयार करणं, विषारी पदार्थांचं विघटन करणं आणि अन्नांचं पचन करणं ही महत्त्वाची क्रिया याच्यामध्ये दिसते. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य कोण करतो? अर्थातच ते कोण करतं? तर ते म्हणजे हिमोग्लोबिन करतं. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमधील आर-बी-सी अर्थात एक प्रथिन आहे. हे फुफ्फुसाकडून ऑक्सिजन शरीराच्या इतर भागांपर्यंत हे पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. आता मानवी हाडं यामध्ये मानवाच्या शरीरामध्ये सर्वात मोठं हाड कोणतं आहे? अर्थातच ते फिमर. फिमर म्हणजे अर्थातच ते मांडीचं हाड म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. तर ते सर्वात मोठं हाड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मांडीचं हाड शरीरातलं सर्वात मोठं आणि मजबूत आणि स्टेप्स जे आहे ते कानातलं सर्वात लहान हाड म्हणून याचा उल्लेख करता येईल. आता डीएनएच्या दुहेरी सर्पिल रचनेचा शोध कुणी लावला? तर ते क्रिक अँड वॅटसन यांनी या दुहेरी सर्पिल रचनेचा शोध लावल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे क्रिक अँड वॅटसन यांनी फ्रान्सिस क्रिक यांनी 1953 मध्ये डबल हेलिक्सचा मॉडेलचा शोध लावला आणि अनुवंशिकतेच्या अभ्यासामध्ये एक प्रकारची क्रांती झाल्याचा उल्लेख करता येईल.
मास्टर ग्लॅड ज्याचा उल्लेख करतो तो म्हणजे मानवी शरीरात मास्टर ग्लॅड म्हणून कोणती ग्रंथी ओळखली जाते, तर ती आहे प्युरिटरी ग्लॅड म्हणून. आता ही प्युरिटरी ग्रंथी ही इतर अंतःस्रावी ग्रंथांचं नियंत्रण करते म्हणून तिला मास्टर ग्लॅड असं म्हटलं जातं. ती आकारानं वाटाण्यासारखी ही छोटी असते. आता लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं मोठं हाड कोणतं आहे, तर ते फिमर म्हणजे मांडीचं आहे. सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, तर ती यकृत आहे. रक्त शुद्धीकरण कोण करतं, तर अर्थात मूत्रपिंड करतं. ऑक्सिजन वहनाचं कार्य कोण करतं, तर हे हिमोग्लोबिन करतं. मास्टर ग्लॅड हे प्युरिटरी आहे. ही महत्त्वाची माहिती म्हणून आपल्याला उल्लेख करतात. विज्ञानातील काही गमतीशीर गोष्टी संदर्भात जर बघितलं गेलं तर मेंदूची ऊर्जा जी आहे, तर आपला मेंदू 10 ते 20 वॅटची वीज तयार करू शकतो. आणि रक्ताचं वजन जर बघितलं गेलं तर मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या 8% हे वजनाचं रक्त असतं. आणि डी-एन-एची लांबी म्हणजे ज्याला आपण क्रिक अँड वॅटसननी जे डी-एन-एचं शोधलं त्या शरीरातलं हे डी-एन-ए जोडलं तर सूर्यापर्यंत आपण जाऊन परत येऊ शकतो. एवढे हे उल्लेख आपल्याला करता येईल. आता ह्या विज्ञानाचा अभ्यास कसा करावा? या संदर्भाबद्दल विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आकृत्या काढा, सराव करा. त्यामुळे संकल्पना ह्या जास्त लक्षात राहतील. कठीण संज्ञांचं संक्षेप करा. प्रयोगामागचं शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.